नमस्कार मित्रमंडळींनो, तुकाराम मुंढे आणि अन्न व औषध प्रशासन म्हणजेच की FDA संदर्भात एक महत्त्वाची आता न्यायालयीन अपडेट समोर आलेली आहे। सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू आहे की बॉम्बे उच्च न्यायालयाने तुकाराम मुंढे किंवा FDA यांना केवळ नोटीस बजावलेली नसून संबंधित प्रकरणात आता FDAला 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। ओके, हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया प्रत्येक पॉईंट वाईज। ओके, आता नेमके प्रकरण काय झालेलं आहे हे जर आपण नीट लक्ष दिले तर हे प्रकरण पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्स या मिठाईच्या दुकानाशी संबंधित आहे। FDA कडून दुकानाच्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक परिस्थितीची तपासणी यामध्ये करण्यात आलेली होती आणि यानंतर झालं काय, 12 जून 2026 रोजी FDAने या दुकानाचा अन्न परवाना निलंबित केला। तसेच दुकानात स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित काही त्रुटी आढळल्याचे FDA कडून सांगण्यात आले आणि यानंतर दुकानाच्या व्यवस्थापनाने संबंधित त्रुटी दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। ओके, आता पुन्हा तपासणी केली असता काय आढळले, यामध्ये आढळले की दुकानदाराने त्रुटी दूर केल्यानंतर 13 जुलै रोजी पुन्हा तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमध्ये एकूण 36 निकषांपैकी 35 निकषांचे जे पालन आहे ते करण्यात आल्याचे आढळले। म्हणजेच की जवळपास 98% ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यात आलेल्या होत्या। पण इथेच या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले ते म्हणजेच की दुकानाने बहुतांश नियमांचे जे पालन आहे ते केल्यानंतरही FDA कडून परवाना जो आहे तो पुन्हा बहाल करण्यात आलेला नाही आणि यामुळे दुकानाचा व्यवसाय सुरू ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या। दुकानदाराच्या म्हणण्यानुसार या कारवाईमुळे त्यांचे सुमारे 8.74 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आणि हे जे प्रकरण आहे ते न्यायालयात गेल्यानंतर बॉम्बे उच्च न्यायालयाने FDAच्या कारवाईवर तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली। न्यायालयाने संबंधित कारवाईला ओव्हररीच म्हणजेच की अधिकाराच्या मर्यादेपलीकडे जाणारी कारवाई आणि अन्यायकारक असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले। म्हणजेच की त्रुटी मोठ्या प्रमाणात दूर झाल्यानंतरही परवाना न देण्याच्या FDAच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्नसुद्धा उपस्थित केला। आता यानंतरची अपडेट काय झाली, यानंतर झालं काय की या संपूर्ण पार्श्वभूमीवर न्यायालयाने FDAला संबंधित दुकानाला 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणजेच की दुकानदाराचे झालेले संपूर्ण 8.74 लाखांचे नुकसान न्यायालयाने भरून देण्याचा आदेश दिलेला नाही आहे, तर न्यायालयाने काय सांगितलं आहे की 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत आणि या न्यायालयीन आदेशानंतर तुकाराम मुंढे यांनी आश्चर्य व्यक्त सुद्धा केले। त्यांच्या म्हणण्यानुसार FDAची जी कारवाई आहे ती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होती। त्यांनी दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे अनेक लोक आजारी पडल्याचेही सांगितले आहे। ओके, त्यामुळे FDAने केलेली कारवाई सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली। म्हणजेच की त्यांनी एकंदरीत्या त्यांचं मत सुद्धा मांडलेलं आहे। तसेच आता तुकाराम मुंढे यांनी न्यायालयाच्या आदेशाची लिखित प्रत मिळाल्यानंतर उपलब्ध वैधानिक पर्यायांचा विचार केला जाईल अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। म्हणजेच या प्रकरणात आता पुढे कायदेशीर पातळीवर कोणती पावले उचलली जातात याकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे। तसेच दरम्यान FDAच्या आणखी एका कारवाईमुळे सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजेच की शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरातीद्वारे परोक्षरित्या पान मसाल्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती आणि या कारवाईमुळे FDA आणि तुकाराम मुंढे यांची भूमिका चर्चेत आलेली आहे। ओके, थोडक्यात संपूर्ण प्रकरण पाहिलं तर पुण्यातील गुरु नानक डेअरी अँड स्वीट्सचा FDAने 12 जून रोजी परवाना निलंबित केलेला होता। त्यानंतर 13 जुलैच्या तपासणीत 36 पैकी 35 निकषांचे पालन झाल्याचे आढळले, मात्र तरीही परवाना बहाल न झाल्याने दुकानदाराचे सुमारे 8.74 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला आणि या प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालयाने FDAच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत 5 लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत। तर तुकाराम मुंढे यांनी FDAची कारवाई सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे सांगत आदेशाची लिखित प्रत मिळाल्यानंतर पुढील वैधानिक पर्यायांचा विचार करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। तर मंडळींनो, तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं, तुमचं मत नक्की या कमेंटमध्ये सांगा। ओके, सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।